मित्रांनो नमस्कार. आनंदाचं नक्षत्र हे प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये असतं. ते पाहण्यासाठी कुठल्याही ज्योतिषाची आपल्याला गरज नाही. लक्षावधी किलोमीटर अंतरावरती असलेली 27 नक्षत्र आपण त्यावरती विश्वास ठेवत असतो, परंतु आनंदाचं नक्षत्र आपण कुठून आणलं? तिथी, वार, व्रतवैकल्य, मुहूर्त हे आपण पंचांगामध्ये पाहत असतो, परंतु आपली श्रद्धा जर आपण डोळस केली आणि आपल्या कर्तृत्वाला जर आपण संधी दिली तर निश्चितपणानं आनंदाचं नक्षत्र आपल्याला गवसल्याशिवाय राहणार नाही. फुलांना जसं बाहेरून फुलवता येत नाही, ते त्यांना आतूनच फुलावं लागतं, त्याच पद्धतीनं आनंदाचे पाझर सुद्धा आतूनच फुटावे लागतात. आणि आनंदाचे पाझर एकदा फुटले की आनंदाचा डोह तयार होतो. संत तुकाराम महाराज म्हणतात, आनंदाची डोही आनंद तरंग. अर्थात आनंदाच्या डोहामध्ये दुःखाचा खडा जरी कुणी मारला तरी तरंग मात्र आनंदाचेच उमटतात. बरीच काही अशी माणसं आहेत जे आपलं मोजमाप आपल्या जवळ असलेल्या संपत्तीच्या आधारावरती करत असतात, परंतु ज्यांना आयुष्य कळालंय नाही ती लोक, ती व्यक्ती, ती माणसं आपलं मोजमाप किंवा आपलं मूल्यमापन आपल्या जवळ असलेल्या संपत्तीवरून करत नाही, तर आपल्या जवळ असलेली आनंदी अवस्था यावरून ती आपलं मूल्यमापन करत असतात. बरोबर ना? धन्यवाद.